चला तर मग आज आपण एका अशा रहस्यमय दुनियेत जाऊया, जय चव्हाण यांच्या द सोल ऑफ गॉड या कादंबरीच्या दुनियेत. एक अशी दुनिया जिथे संपूर्ण मानवजातीचं भविष्य फक्त एका गूढ वस्तूवर अवलंबून आहे. या कथेची सुरुवात होते एका खूप जुन्या प्राचीन भारतीय संकल्पनेतून. पण गंमत म्हणजे ही संकल्पना एका अगदी नव्या आधुनिक फॅन्टसी कथेच्या रूपात आपल्यासमोर येते. आता विचार करा, देवाचा आत्मा ही गोष्ट आपण फक्त एक आध्यात्मिक कल्पना म्हणून ऐकतो, बरोबर? पण काय होईल जर ही फक्त एक कल्पना नसून एक खरी भौतिक वस्तू असेल? हाच या कादंबरीचा मूळ गाभा आहे. आणि इथेच बघा, एक तात्विक विचार एका जबरदस्त रहस्यात बदलून जातो. म्हणजे विचार करा, संपूर्ण जगाचा विनाश आणि तो थांबवणारी फक्त एक गोष्ट जी हजारो वर्षांपासून गुप्त आहे, लपलेली आहे आणि तिचा शोध सुरू आहे. यावरूनच या कथेची व्याप्ती किती प्रचंड आहे याचा अंदाज येतो. संपूर्ण मानवतेचं भवितव्य त्या एका वस्तूवर टिकून आहे. मग अर्थातच अशा मोठ्या कामासाठी एका योद्ध्याची गरज असतेच. तर भविष्यवाणीनुसार एका योद्ध्याचा जन्म होतो, ज्याचं कामच आहे त्या वस्तूला शोधणं. पण खरा प्रश्न तर तोच राहतो, द सोल ऑफ गॉड नावाची ही वस्तू ती खरंच अस्तित्वात आहे का, की हा फक्त एक भ्रम आहे? बरं, पण या सगळ्याच्या मुळाशी आहे ते या कादंबरीचं नाव, देवाचा आत्मा. याचा नक्की अर्थ काय आहे? चला जरा खोलात जाऊन पाहूया. आपल्या पुराणांमध्ये वगैरे पाहिलं तर देवाचा आत्मा म्हणजे काय? तर ती एक दैवी शक्ती आहे, एक अशी चेतना जी या विश्वातल्या प्रत्येक सजीवामध्ये आहे आणि जी आपल्या सगळ्यांना एकमेकांशी जोडते. आपल्यातल्या इंटरकनेक्टेडनेसचं हे प्रतीक आहे. आणि याला जोडून एक संकल्पना आहे आत्मा किंवा स्वची. हिंदू तत्वज्ञानानुसार हा आत्मा म्हणजे फक्त आपलं शरीर नाही, तर आपल्या आत असलेलं खरं, कधी न बदलणारं, शाश्वत असं आपलं वास्तविक स्वरूप आहे. तर हे झालं तत्वज्ञान. पण लेखक जय चव्हाण यांनी या इतक्या गहन कल्पनांना एका जबरदस्त रोमांचक साहसी कथेत कसं बदललं आहे ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. या कथेची पार्श्वभूमी आपल्या हिंदू संस्कृतीतील त्रिदेवांवर आधारलेली आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, म्हणजे विश्वाचे निर्माता, पालक आणि संहारक. आणि असं मानलं जातं की या तिघांच्याही तपश्चर्येतूनच त्या गूढ वस्तूची, द सोल ऑफ गॉडची निर्मिती झाली. कशासाठी? तर या विश्वाचं संतुलन राखण्यासाठी. आणि इथेच लेखक जय चव्हाण यांचं कौशल्य दिसतं. ते स्वतः ग्राफिक डिझायनर आहेत आणि लेखकही आहेत. त्यांनी काय केलंय तर या मोठ्या भव्य संकल्पनांना एका यंग अडल्ट म्हणजे तरुण वाचकांसाठीच्या आध्यात्मिक फॅन्टसी कथेत इतक्या छानपणे मांडलं आहे की ते थेट नव्या पिढीपर्यंत पोहोचतं. पण मग या सगळ्या कथेचा, या साहसाचा, या शोधाचा शेवटचा अर्थ काय? तर तो आहे एकतेचा शोध. कथेचा सार खरं तर खूप सोपा आणि सुंदर आहे. तो सांगतो की आपण सगळे एक आहोत, त्या एकाच परमेश्वराच्या आत्म्याचा एक भाग, आणि म्हणूनच आपल्यातही देव आहे. याचाच अर्थ त्या वस्तूचा शोध हा फक्त बाहेर कुठेतरी जगात सुरू असलेला प्रवास नाहीये, तर तो स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा एक आंतरिक प्रवास आहे. म्हणजेच द सोल ऑफ गॉड नावाच्या त्या भौतिक वस्तूचा शोध हे एक प्रतीक आहे, एक मेटाफर आहे. कशासाठी? तर आपल्या आत जी दैवी शक्ती दडलेली आहे तिला शोधण्यासाठी, आणि आपल्यात जे एकमेकांशी असलेलं नातं हरवलं आहे ते पुन्हा एकदा शोधून काढण्यासाठी. हा एक प्रकारचा आध्यात्मिक प्रवास आहे. ही कादंबरी एका गूढ वस्तूच्या शोधाबद्दल नक्कीच आहे. पण ती वाचल्यावर एक प्रश्न मनात येतोच की खरा शोध त्या बाहेरच्या वस्तूचा आहे की आपल्या प्रत्येकाच्या आत असलेल्या देवाच्या आत्म्याला शोधण्याचा आहे.